सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटल्याची घटना समोर आली असून हे विमान सायंकाळी शिर्डी विमानतळावर लँड होणार होते। मात्र खराब हवामानामुळे शिर्डी विमानतळावर लँडिंगची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे काही काळ हे विमान हवेतच घिरट्या घालत होते। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या पूर्व भागावरून हे विमान अतिशय कमी उंचीवर उडताना दिसल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अचानक कमी उंचीवर विमान फिरताना दिसल्याने काही नागरिकांनी तात्काळ आपत्कालीन यंत्रणेला फोन करून माहिती दिली। या घटनेनंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती। यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे आणि येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तात्काळ शिर्डी एटीसी आणि नाशिक एटीसी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली। यानंतर संबंधित विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग सुरत विमानतळावर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 8 ते 8 दरम्यान एक विमान गिरट्या घालत येवला तालुका पूर्व भागात गिरट्या घालत असल्याची माहिती गावातील नागरिकांकडून प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर विमान हे दिल्ली टू शिर्डी असं प्रवास करत होतं, पण हवामान खराब असल्यामुळे सदर विमान हे येवला तालुक्यातील पूर्व भागात फिरत होतं। त्यानंतर वरिष्ठ कडून माहिती प्राप्त झाली आहे की सदर विमान हे सध्या सुरतकडे रवाना झालं असून तेथे लँड होणार आहे। त्यामुळे विमानातील प्रवाशांसह येवला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।